ओम श्री गणेशाय नमः, लक्ष्मीदेवे नमः, सरस्वतीदेवे नमः, गुरुमावले नमः, तुकारामार्याय नमः, विठ्ठलरुक्माय नमः, साईबाबाय नमः, रंगनाथाय नमः, नवनाथाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। नवनाथ ग्रंथ अध्याय 21 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय 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 जगदायका, जगजनका, जगतपाळका, विश्व परिवेशिका, विश्व अवशेषा, विश्वंबर मनविशी, जरी सकळ विद्याचे भरणे, हरिशी काया वाचा म्हणे, तरी मीच काय विश्वंतीने उरलो असे महाराजा। जरी मी असे विश्वात, तरी पाळन होईल सहज स्थितीत, ऐसे सुनी संकट तुम्हाते कवन्यार्थी घालावे। परमेव वासनेची भळी रसनांतरी हिलावळी, तयाची सुकृत फळे जी आली, ती तुझ पक्व ओपेत महाराजा। तरी ते तुझे योग्य भूषणसित, भजन वाटे पंढरीनाथ, परिसूक्ष्म शिकवीत भक्ता मात मोक्ष गावात प्रणवेशी, तरी आता सो कैसे स्वीकारले बुबट्या बोलास। मागील अध्यायी सुधारस, गोरक्षमचंद्र भेटले वर एक विचारे, गुरुशिष्य असती त्या जवळारी, नाना विलास भोगोपचारी, भोगिता ते सुख सुवळे। शैलराज निदंबिनी, मुख्य नायिका किलोत्तळा स्वामिनी, मोहदर्शेवी गोरक्षा लागुनी, स्वसुता हुनी आगळा। आपण वसन भूषणा सहित, स्वइच्छेतया उच्च उपचारित, पहिले करुणी वीरनाथ, संगोपित गोरक्षवाळा। जैसा जातका लागी घन, सुलेले करी उदकपान, की तहानया कैसे कासे लावून, पै पाजिती गौतमी। पाजी परी कैसा स्थिती, उभोवनी महामोह पर्वती, वत्साई लावोनी का संपत्ती, शरीर चाटी त्याचे नीती किलोत्तळा, संगोपित गोरक्षवाळा, भोजन घालिता पारला, तानया ते पाजितसे भरतेचे ललितपणे, श्री गोरक्षा घाली भोजन, निकट मक्षिका उडवून, निजकारे जेवितसे, नाना दावरी चवणे, अधिकाधिक करवी भोजन, ऐसे परी माऊलपण नित्य वाढवी, ऐसा सोनी उपचार बरे नमाने गोरक्षांतर, म्हणे चित्ते म्हणे पडतो विसर, योग धर्म विचाराचा, ऐसे चिंतित म्हणे मग भोगतो रोगाची जाणे, जे विषडस रोगी आकारणे, विषातरी वाटली। मग नित्य बैठकी बसून, एकांत स्थिती समाधान, धृती वृत्ती ऐसी वाहून, करी भाषण वचिंता, हे महाराजा योगपती, आपण असता या देशाप्रती, परी हे अश्लाद्य नाथपंथी, माते योग्य दिशेना, की पितळ धातूचे तगटी हिरा, कदा शोभेना वैरागरा, ते राव येऊन नोरटी पात्रा, भोजन करे श्लाघत्वे। त्रिश्री मूर्ती चांगुलपणे, महाशमशानी करी स्थापन, तैसा येथे तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा। पाहते योग धर्मे तुम्ही बैसला निस्पृह होणे, तेने करुणी ब्रह्मांड नामे कीर्तिध्वज उभारिल। मृत्यू पाताळ 21 स्वर्ग व्यापिले आहे, जितके जग तितके वांछी आपुला योग, चरणराज शिवा होया, ऐसे प्रज्ञा पूर्णपणे असोने पडावे करते वने, चिंताहार चिंतामणी अजाग्रीवा शोभेना, तरी पायी कृपाळू महाराज, उभारिला तो कीर्तिध्वज, तो ध्रुव मिरवेल तेजपुंज, ऐसे करी महाराजा। ऐसे झाली अनेक कारण, तुम्ही पूर्वीचे आहा कोण, आला कवन कार्यकार विचारा, की पूर्वी पहा ब्रह्मस्थिती, श्री कवी नारायणाची होती लोकपरपरा अवतार, स्थिती जगा माझे मिरवला, आपण आचरला तपाचरण, शुभ मार्गा लावले जन, धर्मपंथिका प्रज्ञावन, जगा माझे मिरवाया, ऐसे ऐस्ता प्रौढवन, ते नाचरावे धर्म, मग जगाशी बोल काय म्हणविन, अर्थार्थी ठेवावे, जात्यावर माया आळशीन, मग काय पाहावे पुराडीन, रावतस्कर मग प्रज्ञाजन,
कोणे धरी रिघावे केरकची ग्राशीला महातेमरे मग दशमी वाचती कोणे तरी उडाल गणपती ते जीविकारी झाल्या होती ते झाल्या तेवे तारांगणे तेवे तुम्ही दुष्कृत आचरता लोक याचरती तुम्हा देखता अवतार दीक्षे लागे माथा दोष होईल जाणीजे तरी आधीचा सावे सावधान अर्थार्थी संग वर्जुन अंग लिप्त मला कारण तिळतुल्यही नसावे नसता ओशाळ कोणा पाठी कळी काळा ते मारो काठी निर्भयपणे महे पाठी सर्वावंद्य हो की तरी महाराज ऐके वचन सकळे वैभव तेजून निसंग व्हावे संगे कोण दुःख सरिता ते तरावी प्रथमची दुःखा कारण विषय असते बीज रजोगुण रजा अंकुर येत तर तोरण क्रोध पात्रे हिलावे मग क्रोध यंत्री तृतीय संधी मधुकुसुमे क्रियानिधी मधकुसुमाचे संधी मत्सरगंध हेलावे गंधकुसुमे ऐकता होताचे दैव विषय फळता मग विषय फळी अपार महिमता मोहर शोभे वेष्टीत असे मग वेष्टिलिया मोहर अंती देवे फळे पक्वपणा येते मग ती भक्ती बक्षिता दुःख व्यावृत्ती यमपुरी भोगावी मग शिव हळाहळावणी अधिक ही महाउर्गमुखीचे उर्गमुखीचे विख मग प्राणहारक नव्हे सुख दुःखाचे परी शोषित असे मग दुःखाची उपाधी शोधील फिराव्या ज्ञान औषधी प्रथम पाऊल कृपानिधी भिवून या ठेवावे तरी आता योगद्रुमा चित्ती निवटून विषय श्रामा सावधपणे योगक्षेमा चिंतामणी विश्रावी ऐसे विद्यापना योग प्रयुक्ती कृणतो शिविला मंचिनती तव निवटून विषय भ्रांती विरक्ता उदेरी मग मने गुरुक्षनाता तू जे बोललासी ते यथार्था निकेन पाशी शाव्रता भ्रष्टदेवा दिशेना तरी आता असो कैसे जाऊ पाव आपला देश ऐसे म्हणून करतळ भास मोरक्षाते दिली की गंगाजय निर्मळपण तरी महीचे व्यक्त करून गडूळपणे पात्र भरून समुद्राते हिलावे पाक देवनी समाधान चित्तमिरवी गोरक्षनंदन मग गुरु शिष्य येऊन तेथून उठून पाकशाळे करुणी भोजन करते झाले उभयंता शयन किलोत्ता मेळे मच्छरनंदन शैनी सुगम पय झाला परी मच्छरनाथ किलोत्तळे ते सांगे वृत्तांत मने माते गोरक्षनाथ घेऊन जातो शुभाने जातो परी तो मोहिनी गोटाळीत माझे प्राण लागुने त्याते उपाय न दिशे कामिनी काय आता करावे ए रे म्हणे तुम्ही न जाता वेशने लेखवणे अर्था मच्छिंद्र म्हणे मज सर्वता वचना माझे गोविले व्यक्तपणाच्या सांगोनी गोष्टी वैराग उपजले माझे पोटी तया माझे संतुष्ट दृष्टी वचना माझे गुंतलो तरी आता काय उपाय चला सर्व शिकरू काय तुझा देखोनी विनय जीव होय कासाविष तरी आता एक वचने उपाय हे नितंबिने तुवाचे त्याते घ्यावे मोहनी बहुदार्थ अर्थी करून या हे रे म्हणे जी प्राणनाथ म्याव बोला उपायापर्यंत परितो न रोधी वज्रवंत विरक्तीने मिरवितो ऐसेच त्या प्रवाही उपाय मोहाचा चालत नाही मैत्र मने करुणी पाही यज्ञानी कपुढारा ऐसे भाषण करता उभयंता निशा लोटली सर्व असता उपाय मोहाचा चिंतन करिता गोरक्ष येऊने बोलत असे मने मायो एक वचन मज कुरवाडते तीर्थाटन तरी मच्छिंद्रनाथा सवे घेऊन तीर्था मी जातसो हे रे मने वत्सा ऐक तू ज्येष्ठ सुत माझा एक तू वरिष्ठ लौकिक मम मने थसलासी की स्त्रिया राजे संपत्ती त्यात तो शोभसी नृपती आणि धाकटा बंधू धरुणी हाती शत्रू जिंकशील वाटतसे तरी तू सकळ राज्याचा धीर आम्ही उगलेचे सुख घेणार अन्न वस्त्राचा अंगीकार करुणी असो तो सदनी मारे नाथाचा वृद्धाप काळ दिवसेंदिवस वाढते सकळ ऐसे माझे शरीर विकळ
दिवसेंदिवस होईल की मग आम्हा वरदाचे दिनपण हरील बा कोण तुझ्या विन आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करेल तुझ वाचुने बाळा तुझ वाचुने मनाची कोड कोण पुरविल तू गेल्या पुढं माय वाचुने नरे एरडे संगोपिता तू वासची बारे देवा मुचा सकळ तिलक तू अशी राजनायक तू गेली आम्ही भुईक घरोघरी मागावी तरी से पती कोडे मज न दाखवे दृष्टी पुढे तरी मज उजुनी विहिराडे लोटून दे मग जाई या बोलता रसाळ युक्ती वर्ण मोहे गुरु चित्ती जैसे मेघ सिंचन झाली या पर्वती अचळ गावी ने तो ऐसे किलो तळेचे कुणी वचन मने माये तू करीशी सत्य भाषण परी काय तू ते बोलून वैभव माझे दाखवावे तिही लोके जे चार खुंट अमुचे असे जे राजपट तू ते बोलाय अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य हे तरी मायो आता कैसे तुम्ही आम्ही जातो तीर्थावळीस तुम्ही स्वस्त असून ग्रामास संपत्ती भोगापली आम्हाची काय संपत्ती कारण आमची संपत्ती योग धारण सुकृती क्रिया आचरण सुख संपन्न भोगावे ऐसे निकट बोलून तिथे म्हणे आज्ञा द्यावी जी आमते ए रे म्हणे जी एक माते मम हेतू जाऊ नये चित्ते विचारी किलोतळा परम दक्षतेने या बाळा उपरी दारा विषय घालून निगळा यत्ने करून अडकावू हे योजने म्हणे जाणे तीर्थाची तरी एक वाट अटक घालो तुझशी इतुका समुद्र मजपाशी वस्ती करुणी असावी हे निमने एक माते शन्मास लोटली मज येथे आता न राहे वाते कल्पांते तीर्थावळी जाणे की या उपरी बोले किलोतळा शन्मास तरी संगती द्यावी मला थोडक्यासाठी उतावळा होऊ नको ममसा मग मी समाधाने करून श्रीनाथ सेवे घेऊन तीर्थावळी ते बोलविन समारंभ पाडसा ऐसे बोलता बोल रसाळ विवेकी ज्ञानत पोबळ चिते म्हणे शर्मा सकाळ आता जाईन निघुनी मग अवश्य म्हणे तीर्थ तपोकिरणी शर्मास वस्ते करू सदने परी अमुक दिन निश्चय करून ठेव्या मा जावया तो दिवस आलिया पाठी आम्ही न तळवटी मग यत्न केली तुम्ही कोटी फोल माते होईल तरी आता कोण दिन दावी माते निश्चय करून ए रे म्हणे प्रतिपदे कारण बोळवीन तुम्हाशी मूर्त सवंतर प्रतिपदेस मग्न पुस्ता कोणास तया दिनी गमन तुम्हास भोजन झालिया करवीन ऐसा निश्चय मनाकिनी घालून स्थिर केला भोने पुढे काही एक दिवसा लागुनी गोरक्षाते पाचारी निकड बैसुनी आपुले जवळे अति स्नेहाने मुख कुरवाळे मने वारे कामना मोदर दे काळी वेदले असे कशी कामना मनशील तरी कोण सुष्णा असावी मज कारण तरी उत्तम दारा दुजनी पुनः करू ऐसे वाटते मग मी बाळा सुसने सहित काळ क्रमेत वैसे नेथ तो तुम्ही करून यावे तीर्थ आपुले राज्य सेवाया शन्मास बाळा येथे असची अंगीकारी मुख्य संबंधाशी अंगीकार्या तो मानसी मोह माझा उपजेल मनशी तरी विधी पूजपूर्वक लग्न तुझे करणे अनेक परिमम चित्ताचे काय दोंदिक फेडची इतके पाडसा गोरक्षयसे बोले कोणी म्हणतसे एका मम जननी म्या कांता दोन गुरुकृपेने वरले आहेत तरी सांग नित्यभोगित कोणी योग मनशील कवन नामी सांग तरी कर्णमुद्रिका म्हणते त्या कांता लागे सोडणं अन्य कांता न करी विचारेन हे योग्य न होय मज कारण गुरु भक्ती जननीये ऐसे बोलता गोरक्ष बाळा किलोतळा बसले स्वचित्त म्हणून हा विरक्त कदा नातळे विषयाते यावर लोटली या त्या दिवशी आणि काही दिनी परदेशी एक शैली उत्तम राशी सेवे लागे पाठवली वजन झाले रात्री निर्भर शैली संचली ते मंदिर अतिउत्तम सारीपाठ करे कवळुनिया पातले सदने संचरता बोले वाचन मने हे गोरक्षनंदन मी सारीपाठ करे कवळुने खेळवया आणि लाकी
तरी खेळी खेळू एकट व्हावे, ऐसे उदले माझी अजीवे, ए रे मने अवश्य पावे, पूर्ण कामना करावया. हे सावंताने तंबिने सारे पाठ पसरून निकट येऊने परी दूत खेळता शुभानने, नेत्रमान खोचित बरे विषय पर, बोलत निवार, बोल नव्हे ते समहावज्र, तपपर्यंत भंगितसे, ऐसे बोलता अनेक करणे, दाखवितसे नितंबिने, मोळीचा चिर पदर काढूने, भूमीवरी सोडितसे, शृंगार व्यक्त नेत्र कटाक्ष, तू कोणी खेळ गोरक्ष, खेळता मग प्रत्यक्ष, जाणून चेर सरसावी, उघडी एकची जाणू करुण, दावी आपले नग्नपण, परितो विरक्त गोरनंदन, विषयाते यातळेना, मगनाना संवादनाना स्तुते, दाविता ते श्रमले होते, परी हा विरक्त कोणी अर्थी, आतळेना ती येते, मग ते आपले चित्ते श्रमण, राती झाली दिनवदन, किलोतळचे वर्तमान, सर्व सांगून गेलीशे, यावरी किलोतळा संपत्तीशी, वृक्ष दावे वळते मिशी, रत्नमुक्त माणिक राशी, संगारादी चाट, परी दात्रोनी सहज स्थिते, मनिवस्ता हे तुझे चित्त चंद्र सूर्य अवधीपर्यंत भोगशील पाडसा, ऐसे बोले किलोत्तळा, परिणा हा न मळे अशावळा, जे मुक्त लिपिलिया काजळा, फेल वर्ण सांडिना, ऐसा युक्ती प्रयुक्ती करिता, निकडवर्ती आले ततोता, मग किलोत्तळ्याच्या मोहे चित्ता, नित्य हुंबाळा येतसे, विननाथ जवळ येऊन, निद्री लोटले अपार जेवण, तर ती आणि शेल्या सेवकी पाहून दुःखी होती तैसाची, मग त्या म्हणती ओ माय स्वामिनी, आम्ही मोह गोरक्षा लागुनी, तुम्ही चिंता कदा अभिमनी आणू नका महाराजा, ऐसे बोलणी शैल्या होते, किलोत्तळेशी समजाविते, ऐसे बोलता दिनव्यावरती प्रतिपदा आली असे, मग त्या दिवशी आनंद महिमा, गुड्या उभारल्या ग्रामोग्रामा, परे श्रंगारूप प्रवाहोत्तमा, मच्छिंद्र योगे बुडाले, कैसा आनंद कैसा पाक निष्पती, कैसी गुढी शोक व्यावृत्ती, सकळ ग्रामी शैल्या होती, मच्छिंद्रा मागे हळल्या, एक म्हणती हा नाथ, राजप्रकरणी प्रदाबंत, उदार धैर्य पर्वत, दयाळा गळा माये हुनी, एक म्हणती चांगुलपणा, यापुढे उगे वाटे मदन, कनकासनी सवास्थाना, अर्कासमान वाढतसे, एक म्हणती ऐसा पुरुष, देवी लादला होता आम्हास, गोरक्षविवशी आली त्यास, घेऊन मेला जातसे, ऐशा परी बहुधा युक्ती, गोरक्षाते शिव्या देती, ओ मच्छिंद्र अर्काप्रती राहुगर हा भेटला, एक म्हणती नोही गोरक्ष, आम्हा भेटला यम देख, मोहपाशी कालुनी प्रत्यक्ष, मच्छिंद्र प्राणितसे, हे कोणीकडून आला मेला, हा आमच्या देशाशी आला, मच्छिंद्र माणूस घेऊन चालिला, बलात्कारे तस्कर हा, एक म्हणती अदैव पूर्ण, ऐसे लादले होते स्थ्या सुखाशी लाथ मारून, जात आहे करंटा, काय करील अभाग्यपण, घरोघरी भीक मागून, त्या तुकड्याचे झाले स्मरण, षडसान्न ओढेना, उत्तम शिरन्न भूषण, सान्य करीत चिंत्या लेपन, महालमाड्या नावडे सदन, सेविल कानन देवी, ऐसे बोधा भोयुक्ती, बोलता त्या युवती, मुनी योगी आरंभळती, मच्छिंद्र म्हणून, ऐसे परी सकळ ग्रामात, संचरले सकळ मात, एरेकडे गोरक्षनाथ, कुबळी फावडी संयोगी, जगी अंगी लेवणी कंताभूषण, माळगळा दाट घालून, शिंगी सारंगी तरी कवळून, नाथापाशी पातला, चरणी अर्पुनिया भाळ, मने स्वामी आली वेळ, उठावे घेऊता वेळ, गमन करा या मार्गात, ते पाहुणे किलोतळा, सबळ उदक दानोनी डोळा, मने शिर होई कावाळा, भोजन शिरित्या जाईचे, मग पाक करून येते निघोते, सुगुरु शिष्य बैसुनी एक पंक्ती, वाढता
बोलती झाली होती विचक्षण किलोतळा मने महाराजा वंशरणात तुम्ही जाता स्वदेशात परे मे नाथ तुमचा सुत ठेविता की संगे नेता नाथ म्हणे शिवाने जैसे व्हाय तुझे म्हणे तैसाचे नेते आचरुणी मे नाथ रक्षुगे मग बोलती झाले किलोतळा तुम्ही संगे न्यावे बाळा हे निरीक्षण के होते भूकाराशी होईल की तुम्ही होता निकट येथे म्हणून भूकारण बाधित्या ते तुम्ही गेली यास कोण येथे रक्षण करेल बाळाचे आणि एक घेत लक्ष माते शापेले उसुर उसुपचरी उपरीशे तुमचा पिता तो प्रत्यक्ष वीर्यसंग राधिला त्याच्या विचक्षण सबळ शाप मे सोडिते सिंहलदीप त्या शापीचे पूर्ण माप पुणे आले महाराज तरी उशापाचा समय आला पळायशी तुम्ही जाता उपचार वस्तू तुमचा पिता येऊन नेईन मजला घे मग बाळाचे संगोपन कोण करील मायवीन याते तरी न्यावे स्वर्गा कारण मनुष्यदेह न येची तरी सांगा याचे कारण मेननाथ सवे नेने मग अवश्य मने वचन नंदन भोजन करून उठले किलो तळा हे भोजन करून मेननाथाकडे पाहुणे बोलण निघे तिचे वदने परी हृदय डोंब पाजळला मिश्रमोहाच्या स्नेह करुणे पार अनिवार मोहाचे वशवनर पेट घेता शिखे पर दुःखाकाशी प्रकटले मोह चंबळोनी अत्यंत चित्ता नेत्री लोटली अश्रुसुरिता ते पाहुणे शेले समजता गोरक्षा ते वेष्टिली म्हणती गोरक्षा की वचन करू नको रे कठीण मन मठित रामचा घेऊन प्राण जाऊ नको महाराजा पहा सुख संपत्ती राजे के विगते ऐशा टाकून सुखावृती कानन सेवू नको रे महाल मुलुक तुझ हस्ते अश्व फिरणे चातक गते हे सुख टाकोणी राजसंपत्ती कानन सेवू नको रे बाल मुलुक तुझ स्वाधीन प्रजा लोकादि करता ते नमन ऐसा टाकोनी बळमाळ कानन सेवू नको रे हे रेरत्ने वाने कमवते परम तेजेशी नक्षत्र ज्योती सुकारणे भूषणाप्रती सुख संपत्ती भोगावे आम्ही झालो तुमच्या दासी नित्याचरू सेवेसी रती सुखाशी नटू तैसे हे सुख संपन्न भोगी का कला कौशल्य विद्या सांग सवे स्थाने रंग ऐसे टाकुनी प्रेम भोग कानन सेव नको रे जरी धरता रे विक्षिते जरी धरता रे दीपते चिर प्रधान की इच्छा पर ऐशा सुखा करी निर्धार कानन सेव नको रे जड रत्न हेम श्रृंगार भूषणिक मनोदर ऐसे टाकुनी सुख मनोहर कानन जाऊ नको रे चुरवा चंदन अग्रजान गंध अंगे चर्चू आम्ही प्रसिद्ध ऐसे टाकुनी सुखवृंद कानन जाऊ नको रे कनकासने विराजमान दिसती जैसा सहस्रनयन ऐसा सुखाचा त्याग करून कानन जाऊ नको रे द्रव्यराशी मो भांडार भरती असते परंपार किल्ले कोट टाकुनी सुंदर कानन सेव नको रे ऐसा सुखाशी उत्तम जाते टाकोनी जाशी दुःख व्यावृत्ती मही भ्रमण करे कानन सीते दुःखा पार आहे रे शाल दुशाल भूषण गळा टाकून येशे दुःख कशाला साडून षडसान्न विपुला कंदमूळ खाशील उंचासन मृदू कैसे वंचिकेशया कुमकुलेश ते टाकुनी महिष लोळशील काननी परी गोरक्षा मनुष्य देही वृत्ती आणि विवेक प्रवाही राजसनाचे सुख घेई सकळ मही भोगी का अरे या देशी शत्रू भय अन्य राजेचे नाही भय ऐसे स्थान आनंदमय सकळ मही भोगे का ऐसे भूतावरी उपदेशी
दाविती तया सुखाशी परिविरक्त स्वचित्तेची आशी लागे यातैना मग धिक्कारुनी सकळी होती म्हणे आमाकाशे हो संपत्ती प्राण टाकून शवाहते तुम्हीच मिरवा जगी हो अगे अमाशी ओढण वसने शयने वरते आकाश खाली मेदिनी शयन करतीस योगधरणी अलक्षी लक्ष लावून या ऐसे बोधाने ती तैसी वाणी म्हणे दूरलंडी गौड बंगालिनी ऐसे म्हणून ते यवने पाऊले ठेविता पैसाला मग किलोत्तळे जे करुणी नमन स्कंदी वाहिला मच्छिर नंदन श्री मच्छिंद्र सवे घेऊन ग्रामाबाहेर पयाला परी किलोत्तळेचे किलोत्तळेने गोरक्षासी चोरण कनकवीट आणली भंडारातून मिश्रनाथ करी आणून भस्म झोळीत टाकली परिवर्तनाच्या मोहे करुण घोटाळती पंचप्राण नेत्री अपार सुरजीवन मोहेन वर्षत मग गावाबाहेर मैनाकिनी माता ठेवी नाथाचे चरणी गोरक्षरदे कोळूने मिरवी तया ते म्हणे वत्सा माझे नाथा घेऊन जाशील देशाता नंतरी श्रुता तृष्णा जाणून याते सुख देई पाडसा बारे शक्त मच्छिरनाथ दिदलासे तुझे हातात योजन अर्धयोजन माहिते सुख देई पाडसा बारे मच्छिंद्र शांतीचा अजळू परीक्षा फारची असे सदा बुकाळू तरी मच्छिंद्राचा सुतानळू बाळा समान जाणले ऐसे मेनाथाचे लहानपण त्याची रीती मच्छिंद्रा ते मान ते उभयंत आहे दशीन तुझे ओटीत वाहिले या परी तू ते सांगू किती तुझे ते असे ते सर्वज्ञ मूर्ती सजिच्च ऐसे तू ते म्हणते कारण भक्ती पाहुणे ऐसे वधोने किलोत्तळा मिठी घाली गोरक्षवाळा म्हणे बारे तू ते वेळोवेळा निर्विते जेवे धरे बा ऐसे म्हणून हमरडा फोडित परमाटा असे शब्द करीत म्हणे आता कैसानात निज डोळा देखेन मी ऐसे मोहाचे उभवी वार्ता ते गोरक्ष पाहुणे म्हणे चित्ता वेगे निघावे नातरी ममता मच्छिंद्राते दाटील मग श्रीगुरूचा धरुणी हात लगबगे चालला गोरक्षनाथ पावले दुरावत तो आरंबळे किलोत्तळा पालथा गलोनी पर्वत अदृश्य झाले तिनी नाथ मग किलोत्तळा मस्तक महिप्रत अपटितसे ते दवा काही समान हमडा मारित हस्ते वक्षस्थळ पेटित म्हणे आता मच्छिंद्रनाथ दृष्टी कैसा पडेल ऐसा मच्छिंद्र गुणे सदा शांत म्हातारपणे दयाब्दी कृपानिधी पूर्ण कोठे पाहू मच्छिंद्रा म्हणे बाईगे शचीनाथ तैसा अपना माझी मिरवत ऐसा स्वामी दयावंत कोटे पाहू निदृष्टी आहा मज कृपणाचे धन गोरक्ष तस्करी केले चोरण आता नाते कठीण मन कैसे केले मज विषयी आहा मज वत्साचे अब्दी जीवन गोरक्ष गण गेला गिळवून की मज अंधाची काठी हिरोन गोरक्ष निर्दय नेली गे आता जाऊन मंदिरात काही कोटे पाहुनात नाही दिशा ओस माते वाटता ते साजने सवे स्थाने कनकासने जे बसला निशेतरणे आता हे असन वसन पाहुणे पाठी लागे देखील नाये मग राजवैभव सकळ भार माते वाटल्या ओस नगर आता माझा नाथ मच्छिंद्र कै पाही नदृष्टी ऐसा मच्छिंद्र पुरुष कोठते हिंडता न देखी देश अति स्नेहाळू माया विशेष मायहुनी पाळीतसे बाई गे बाई निस्ता सैने काही सांगवतयाचे करणे तेने वेळा मज उठवणे ताने लेच म्हणतसे मग आपुले करे उदका झरे लावे माझे मुखपात्रे उदक पाजूने कृपा गात्री जठर माझे चापितसे रिक्त जठर लागता त्याते म्हणते असची सुधाक्रांत मग पाचारुनी परिचारिकी ते बळेची भोजन घाले तशी ऐशी मोहाची द्रव दया कोटी वागवित होता फुले पोटी अति निर्दय
होनी शेवटी कैसा सोडूनी पै गेला ऐसे ओलिनी वागोत्तर मस्तका पटले महिवर मुखी मृतिका वारंवार घालून हमडा भुडदेशे ऐशा दुखाची सबळ काने उपचार वसूच्या पडली काने मग तो विमानी बैसोनी ती पाशी पातला विमानावे ठेवणी ते येवनी निकटाला पातला कृपे करुणे निकट येता धरला पाणी माझे पापिनी हे काय तू स्वर्गासनी शुभाने येथे आलेश शापे करुणे दिशा पोहोचने घे दोन्ही झाले आहे सुखमानी का मग करी कृवाणी किरतळा दयता झाला हृदय कमळा अश्रू डोळा पोसून येते वेळा सदना माझे जा आणि तसे सदना अनुती होती बोलता झाला नाना युक्ती तो बोध असे भक्तिसार ग्रंथी पुढील अध्यायी कावा भक्तिसार उत्तम ग्रंथ एकता होय पुण्यवंत तरी श्रुते देव निचित ग्रंथ आदरे कावा नरवंशी दोंडी सूत अनन्य तुम्हा शरणागत मालवैशे नाम देहात संत कृपाते व्यापिले स्वस्ते श्री भक्तिकथा सार ग्रंथ सोय बोलिता पंढरीनाथ सदा संत संजन परिसोत ईश्वर कृपे करुणिया स्वस्ति श्री भक्ति कथा सार समंत गोरश काव्य किव्यागार सदा परिशुद्ध भाविक जतरो एक विशंति मध्याय गुडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार एक विशंति मध्याय समाप्त। ओम जय जय श्री नवनाथाय नमः। ओम जय जय श्री सर्वदेवताय नमः। ओम नमो आदेश गुरुजी को आदेश सब संतन को आदेश सब देवताओं को आदेश। ओम नमो आदेश अलख निरंजन। ओम नमः।